नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं तांदूळची भाजी बनवणार आहे. तर ही घरच्या शेतातून आणलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची सुरुवातीला. कवळी असल्यामुळं मी काही भाजणार नाही. लगेचच भाजी बनवणार आहे. यासाठी इथं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून. कारण या झाडांना असं माती लागलेली असते पावसामुळं. आता 2 पाण्यानं स्वच्छ भाजी धुवून घेतली. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यात लसूण पाकळ्या, हिरवी मिरची टाकायची. एक चमच्याभर जिरे टाकायचे, थोडंसं मीठ टाकायचे आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आता इथे एकदम बारीक पेस्ट बनवलेली आहे. आता शेंगदाणे पण वाटून घ्यायचे आहेत. तर इथं मी कच्चे शेंगदाणे वाटून घेणार आहे. आता थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे वाटून घ्यायचे. आता इथं मोठे मोठे शेंगदाणे वाटून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर जास्त बारीक वाटायचं नाही. आता गॅस चालू करायचा आहे आणि भाजीसाठी फोडणी द्यायची आहे. सुरुवातीला कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल थोडं जास्त टाकायचे. त्यामुळं तेल टाकल्यामुळं भाजीला पाणी टाकायची गरज नाही आणि छान असं तेलामध्ये परतता येते त्यामुळं. आता या पळीनं 2 पळी तेल टाकायचे. आता या तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची लगेच. आता जिरे मोहरी तडतडल्यावर जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं होतं वाटण, ते आता ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचे. आता जास्त वेळ तळून घ्यायचे, कारण मिरची मी कच्ची वापरली होती. तेलामध्ये छान तळून घ्यायचे. आता इथे मिरची लसूण एकदम छान असं तळलेलं आहे. आता याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची. आता इथं सुरुवातीला भाजी जास्त वाटते, पण नंतर थोडीच होते. त्यामुळे इथं भाजी कढई गच्च भरून दिसत आहे. आता हे छान असं चमच्यानं परतून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवायचे ह्याच्यावर. आता झाकण काढून एकदा चमच्याने छान भाजी परतून घ्यायची. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता इथे एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर थोड्या वेळ असंच भाजीला परतून घ्यायचे. आता झाकण ठेवायचे. आता ही थोडंसं पाणी सुटल्यावानी झालेलं आहे. थोडं ही पाणी आटेपर्यंत आणखीन गॅसवर ठेवायची. आता इथं भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे. आता बघू शकता एकदम छान असं कोरडी अशी भाजी तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.